11 जानेवारी 1966 रशियातलं ताश्कंद शहर. भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकताच शांतता करार झाला होता. संपूर्ण जगात भारताची मान उंचावली होती. पण अचानक रात्री 1:30-2च्या सुमारास एक बातमी येते आणि संपूर्ण भारत सुन्न होतो. भारताचे दुसरे पंतप्रधान जय जवान जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री आता आपल्यात नाहीत. पण मित्रांनो, हा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे काही आंतरराष्ट्रीय षडयंत्र होतं? शास्त्रीजींचा मृतदेह निळा का पडला होता? त्यांच्या खोलीतली ती रशियन महिला कोण होती? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम का करण्यात आला नाही? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं पुराव्यांच्या आधारे शोधणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. भारताच्या इतिहासातील एक असं व्यक्तिमत्व ज्यांची उंची जरी कमी होती पण त्यांचं कर्तृत्व हिमालयापेक्षाही उत्तुंग होतं. ते म्हणजे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे जन्मलेल्या शास्त्रीजींनी अत्यंत गरिबीतून आपला प्रवास सुरू केला. पण आपल्या प्रामाणिकपणाच्या आणि साधेपणाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशाचं मन जिंकलं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि छोडो भारत चळवळी दरम्यान ते तुरुंगात सुद्धा गेले. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे 1965च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी देशाला दिलेलं खंबीर नेतृत्व. जेव्हा देश अन्नधान्याच्या टंचाईचा आणि परकीय आक्रमणांचा सामना करत होता, तेव्हा शास्त्रीजींनी जय जवान आणि जय किसान हा अजरामर नारा देऊन सीमेवरील सैनिकाचा आणि शेतातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावला. त्यांनीच भारतात धवल क्रांती म्हणजेच व्हाईट रिव्हॉल्युशन आणि हरित क्रांतीची पायाभरणी केली, ज्यामुळे भारत अन्नधान्याबाबत स्वावलंबी झाला. एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा देणारे ते पहिले नेते होते. भारताला स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र देणाऱ्या या महामानवाचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच त्यांचा शेवट सुद्धा गूढ आहे. 1965च्या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यानंतर रशियाच्या मध्यस्थीने ताश्कंदमध्ये शांतता करार झाला. 10 जानेवारीला करारावर स्वाक्षरी झाली. शास्त्रीजी खूप खुश होते. रात्री त्यांनी हलकं जेवण सुद्धा केलं आणि आपल्या खोलीत विश्रांतीला गेले. त्यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक डॉक्टर R.N. चूग आणि सेवक रामनाथ होते. रात्री 1:20 शास्त्रीजींना खोकला आला. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डॉक्टर धावत आले, पण काही मिनिटातच भारताच्या या लाडक्या नेत्याने प्राण सोडले. अधिकृतपणे सांगण्यात आलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पण संशयाची सोयी इथूनच फिरायला लागली. जेव्हा शास्त्रीजींचा मृतदेह भारतात आणला गेला, तेव्हा त्यांच्या पत्नी ललिता शास्त्री आणि कुटुंबियांना धक्काच बसला. शास्त्रीजींचं शरीर काळं निळं पडलं होतं. जर मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असेल तर शरीर निळं का पडलं? विषप्रयोगामुळे शरीर निळं पडतं असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला. इतकंच नाही तर त्यांच्या पोटावर आणि मानेवर कापल्याच्या खुणा सुद्धा होत्या आणि त्यातून रक्त येत होतं. ताश्कंदमध्ये जर पोस्टमॉर्टम झालं नव्हतं तर या खुणा आल्या कुठून? रशियन सरकारने यावर मौन पाळलं आणि भारत सरकारने सुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. शास्त्रीजींच्या मृत्यूच्या तपासासाठी राजनारायण समिती स्थापन करण्यात आली होती. पण या समितीचे 2 मुख्य साक्षीदार कधीच साक्ष देऊ शकले नाहीत. शास्त्रीजींचे डॉक्टर R.N. चूग ते साक्ष द्यायला येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सेवक रामनाथ यांना संसदेत साक्ष द्यायची होती, पण त्याआधीच एका गूढ अपघातात त्यांना आपली स्मृती गमवावी लागली आणि त्यांचे दोन्हीही पाय निकामी झाले. हे केवळ अपघात होते की पुरावे नष्ट करण्याचं षडयंत्र? आजही या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. अनेक वर्षानंतर क्राऊड सोर्सेड माहिती आणि काही गुप्त कागदपत्रांनुसार एक नवीन थिअरी समोर आली. शास्त्रीजी भारताला अणुशक्ती बनवण्याच्या तयारीत होते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ होमी बाबा आणि शास्त्रीजींची जोडी अमेरिकेला खूपच होती. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर काही दिवसातच होमी बाबा यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. या दोन्ही घटनांच्या मागे अमेरिकन गुप्तचर संस्था CIA हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत केवळ संशय नाही तर अनेक गोष्टी अशा घडल्या ज्या काही आजही तर्काच्या पलीकडे आहेत. 10 जानेवारीच्या रात्री करारावर स्वाक्षरी झाल्यावर रशियन पंतप्रधान अलेक्सी कोसिगिन यांनी एका मेजवानीचे आयोजन केले होते.
तिथून परतल्यावर शास्त्रीजींनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या विशेष विल्लामध्ये मुक्काम केला. मात्र या विल्लामध्ये कोणत्याही प्रकारची इंटरकॉम किंवा फोनची व्यवस्था त्यांच्या बेड जवळ नव्हती. जेव्हा त्यांना त्रास सुरू झाला तेव्हा त्यांना स्वतः चालत दरवाजापर्यंत जावं लागलं. ही बाब सुरक्षा व्यवस्थेतील सर्वात मोठी त्रुटी मानली जाते. शास्त्रीजींच्या मृतदेहावर पोटाच्या भागात एक मोठा कट होता. जेव्हा कुटुंबियांनी विचारले तेव्हा रशियन डॉक्टरांनी सांगितले की शरीर जतन करण्यासाठी हा कट घेतला गेला होता. मात्र नियमांनुसार अशा प्रक्रियेसाठी कुटुंबियाची परवानगी आवश्यक असते, जी घेतली गेलेली नव्हती. ताश्कंदमध्ये शास्त्रीजींच्या निधनानंतर 2 तासांच्या आतच त्यांचा मृतदेह रशियाने घाईघाईने विमानाने भारताकडे रवाना केला. या घाईमुळे तिथे पोस्टमॉर्टम होऊ शकला नाही. ही मोठी शंका आजही कायम आहे. शास्त्रीजींना रोज डायरी लिहिण्याची सवय होती. ताश्कंद दौऱ्यातही ते डायरी लिहित होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सामान भारतात आले, पण त्यातून ती डायरी आणि त्यांचे काही खासगी कागदपत्र गायब होते. शास्त्रीजींच्या जेवणाची जबाबदारी त्यांच्या खासगी सेवक रामनाथ यांच्याकडे होती, पण त्या रात्री त्यांना दूध देण्यासाठी रशियन दूतावासातील एक जान मोहम्मद नावाचा आचारी आला होता. तपासादरम्यान जान मोहम्मदला ताब्यात घेतले होते, पण पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आलं. 2009 मध्ये एका RTI अर्जाला उत्तर देताना भारत सरकारने कबूल केलं की शास्त्रीजींच्या मृत्यूशी संबंधित एक कागदपत्र टॉप सिक्रेट म्हणून ठेवण्यात आले. ते सार्वजनिक केल्यास भारताचे परराष्ट्र संबंध बिघडू शकतात, असे कारण देण्यात आलं होतं. जर हा नैसर्गिक मृत्यू होता तर मग असं कोणतं गुपित आहे ज्यामुळे 2 देशांचे संबंध बिघडू शकतात? हा प्रश्न आजही भारतीयांच्या मनात घर करून आहे. या सर्व घटनाक्रमांवरून हे स्पष्ट होतं की शास्त्रीजींचा मृत्यू हा केवळ हृदयविकाराचा झटका नव्हता, तर त्यामागे जागतिक राजकारणातील काही शक्तिशाली हात होते. ताश्कंदमध्ये शास्त्रीजींच्या सेवेसाठी रशियन सरकारने काही कर्मचारी दिले होते. त्यात एक रशियन महिलेचा समावेश होता, जी शास्त्रीजींना जेवण आणि औषध द्यायची. शास्त्रीजींच्या निधनानंतर ही महिला अचानक गायब झाली. तिच्याबद्दलची कोणतीही माहिती नंतर भारतीय तपास यंत्रणांना देण्यात आली नव्हती. या महिलेने अन्नातून काही दिले असावे का, असा संशय आजही व्यक्त केला जातोय. 1960चा काळ हा शीतयुद्धाचा म्हणजेच कोल्ड वॉरचा काळ होता. भारत अण्वस्त्र सज्ज व्हावा असं रशिया आणि अमेरिका या दोन्ही महासत्तांना वाटत नव्हतं. शास्त्रीजी आणि डॉक्टर होमी भाभा यांची जोडी भारताला महासत्ता बनवण्यासाठी सज्ज होती. शास्त्रीजींच्या निधनानंतर अवघ्या 2 आठवड्यात होमी भाभा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या दोन्ही महापुरुषांच्या जाण्याने भारताचा अणु कार्यक्रम कित्येक वर्ष मागे पडला. हा केवळ योगायोग असू शकत नाही, असं अनेक इतिहासकार मानतात. शास्त्रीजींना याआधी 2 वेळा हृदयविकाराचे झटके आले होते, हे खरं आहे, पण ताश्कंदला जाण्यापूर्वी त्यांची प्रकृती उत्तम होती, असं त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. ताश्कंदमधून आलेल्या शास्त्रीजींच्या सामानामध्ये त्यांच्या रक्ताने माखलेली एक चादर आणि उशी सापडली. जर मृत्यू नैसर्गिक होता तर मग हे रक्त आलं कुठून? शास्त्रीजींच्या मृत्यूच्या तपासासाठी स्थापन झालेल्या राजनारायण समितीचे अहवाल कधीच संसदेत सादर का झाले नाहीत? उलट या समितीची कागदपत्र नष्ट करण्यात आली आणि गहाळ झाली असं सांगण्यात आलं. लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातलं सर्वात मोठं रहस्य आहे. फाईल्स अजूनही गुप्त आहेत. RTI मध्ये माहिती नाकारली जाते. शास्त्रीजींनी देशाला स्वाभिमान शिकवला, पण त्यांच्या मृत्यूचं सत्य शोधण्यात आपण कुठेतरी कमी पडलो का? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. तुम्हाला काय वाटतं? शास्त्रीजींचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे काही मोठं षडयंत्र होतं? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही काही असे पुरावे, शास्त्रीजींबद्दल गोष्टी माहिती असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.